स्वप्न पहा मोठी, पण त्यासाठी मेहनत ही त्याहून मोठी असली पाहिजे. तुमचं यश तुमच्याच हातात आहे. पुस्तक उघडा, जग जिंका. सध्या मेहनत करा, पुढे जग तुमचं कौतुक करेल. पराभव म्हणजे अंत नव्हे, ती नव्या सुरुवातीची नांदी आहे. दिवस असो थोडा की जास्त, शिकणं थांबवू नका. शब्द शिकवणं प्रत्येकजण करू शकतो, पण स्वभाव घडवणं हे शिक्षकाचं काम असतं. शिकवणं म्हणजे केवळ माहिती देणं नव्हे, तर विचार रुजवणं असतं. विद्यार्थ्याचं भविष्य घडवताना शिक्षक स्वतःला विसरतो, हाच त्याचा मोठेपणा. एक चांगल्या शिक्षकामुळे हजारो आयुष्य उजळतात. पुस्तक बदलतात, अभ्यासक्रम बदलतो, पण शिक्षकाची शिकवण आयुष्यभर टिकते. शिक्षक मार्ग दाखवतो आणि विद्यार्थी चालतो. दोघांनी मिळून यशाचं स्वप्न साकार होतं. शिकणं ही एक प्रक्रिया आहे, जी शिक्षक आणि विद्यार्थी दोघांचं जीवन समृद्ध करते. शिकवणं आणि शिकणं यांचा संवाद म्हणजे शिक्षणाचा खरा आत्मा. शिक्षक प्रेरणा देतो, विद्यार्थी परिवर्तन घडवतो. ज्ञानाचा प्रकाश शिक्षकामुळे विद्यार्थ्याकडे जातो आणि समाज उजळतो.